कालपासनं अत्यंत पुण्यपर्व काळ सुरू झालाय. ज्येष्ठ अधिक मास, त्यातही विशेष गंगा दशहरा हा पर्व काळ सुरू आहे. मलमास म्हणून ज्याची निर्मिती झाली, भगवत कृपेने तोच पुरुषोत्तम मास झाला. आणि या पुरुषोत्तम मासाला भगवंतानी आशीर्वाद दिला की जो कुणी या पुण्यपर्व काळामध्ये मलमासेषु सर्वेषु स्वयं देवो जनार्दनः, माझं वास्तव्य असलेल्या या महिन्यामध्ये तमोद्दिश्य कृतं यच्च, माझी सेवा करावी या उद्देशाने जो कोणी स्वल्पम वा यदि वा बहु, स्वल्प किंवा बहुत अशा प्रकारे पुण्यकर्म करेल, निश्चितच त्याला त्याचं विशेष फळ प्राप्त होईल. काय केलं पाहिजे तर भगवान म्हणाले, लक्ष्मी, बहुत प्रमाणात असेल थोड्या प्रमाणात असेल, काय केलं पाहिजे तर दानम होमम व्रतम स्नानम तपो ब्राह्मण भोजनम तेन लिप्तेन देहेन सयाती नरकंचिर. लक्ष्मी, मत्प्रीत्यर्थ दान, होम, व्रत, स्नान, तप, ब्राह्मण भोजन, जे जे काही शक्य होईल ते कर्म केल्यावरती ते अल्प करो की बहुत करो, मनुष्याला निश्चितच त्याची फलप्राप्ती होईल. हे जेव्हा ऐकलं तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली, देवा, अहो निर्धनाश्च दुराचारा परभाग्योपजीविनः. स्वामी, अहो निर्धना ते उपवास कैसा, दुराचारी पुण्यलेशा स्वप्नी नेणे कैसा तो. अहो जो निर्धन आहे त्याला तो असाच उपाशी राहतोय, मग तो दुराचारी असेल तर त्याला पुण्यलेश, पुण्य कसं प्राप्त होईल. त्यावेळेला भगवान म्हणाले, लक्ष्मी, व्रते दाने तथा नक्ते याचिते काय शोषणे सर्वथा नास्ति सामर्थ्यं तै कार्य द्विजसेवनम. हे बघ, साधूनां दर्शनं स्पर्श कीर्तनं श्रवणं तथा कर्तव्यं शक्तिहीनैस्तु लोकांतर सुखप्रदम. हे बघ सुंदरी, ज्याच्याजवळ द्रव्य नाही त्याने काय करावं तर त्याने कष्ट व्हावे शरीरी, साधू संत महंतांची सेवा करून आपल्या शरीर सामर्थ्याने भगवत प्राप्ती करून घ्यावी. जर तो आपल्या कायेनी भगवंताची सेवा करेल, साधू संतांची सेवा करेल, तरी त्याला तेवढंच पुण्य मिळेल जे दान करून मिळेल. तेच मनुष्य आपल्या कायिक सेवेने प्राप्त करून घेऊ शकतो. लक्ष्मी, अगं जो मनुष्य आपला देह साधू संतांच्या सेवेकरता झिजवतो, त्यातही साधू संतांच्या सेवेबरोबर देवदर्शन पुराणी काया कष्टवी जे गोसेवनी तया ते न लगे कपर्दिक दाणी तपे करुणी मी तोषे. त्या मनुष्याला साधू संतांची सेवा केल्यावरती पुण्य प्राप्त होईलच, पण समजा साधू संत नाही समागम झाला तर गोसेवा करून गायीच्या सेवेमध्ये काया झिजवून सुद्धा तो माझ्या लोकाची प्राप्ती, माझ्या कृपेची प्राप्ती करून घेऊ शकतो. लक्ष्मी, गाव पवित्रमतुलम गावो मंगलमुच्यते गावो भूमिश्च भूतानि स्थावराणि चराणि च. हे बघ लक्ष्मी, या भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही, जिने कष्ट उनिया देही क्षीरवृष्टी करी जगाते. अगं ती गाय की जी स्वतःचा देह कष्टविती आणि जगाला दूध देते, ती गाय इतकी पवित्र आहे की त्या गायीच्या पूजनाने सुद्धा माझ्या कृपेची प्राप्ती होऊ शकते. श्रोते हो, आपण गजानन विजयामध्ये आवर्जून ऐकलं असेल, वाचलं असेल की स्वतः गजानन महाराज म्हणाले, जेव्हा द्वाडगाय सुकलालाची ही साखळदंडाने बांधून आणली त्यावेळेला गजानन महाराज म्हणाले, अरे हे तुम्ही काय केलं, ही गाय अवघ्या जगाची आहे माय, एला बांधिले हाय हाय. केवढा कठीण प्रसंग हा.
श्रोते हो, भगवान म्हणाले, लक्ष्मी, जो कुणी गोपूजन करतो त्यालाही निश्चितच माझ्या पदाची प्राप्ती होती. एरवी नाही शक्य झालं तरी या अधिक मासामध्ये गायीची सेवा करायची. काय करायचं तर सकाळी उठायचं, मौन, भगवंताचं स्मरण, यथाशक्ती गंगा स्नानादी करून मग करावे गौतमी पूजन. तया एवढे नसे पुण्य, घालोनिया तृणधान्य, भावे चरण वंदावे. यथाशक्ती गाईला गोग्रास द्यायचा, यथाशक्ती चारा, यथाशक्ती धान्य, जे काही शक्य होईल ते तिला अर्पण करायचं, तिला वंदन करायचं. गौपूजे लाविजे भाळी, गोमातेची चरणधुळी कपाळाला लावायची, तेणे स्नान केले यमुना जळी. भगवान म्हणाले, लक्ष्मी, अगं गोधूळ जरी कपाळाला लावली तर गंगा यमुनादी तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. गौतम पुत्रा करुण वंदन, गोमय सडा सम्मार्जन, तया योगे पवित्र सदन, होय जाण तयाचे. भगवान म्हणाले, लक्ष्मी, गोमय सडा सम्मार्जन जरी आपल्या दारामध्ये झालं, आपल्या घरामध्ये त्याचं सारवण झालं तर त्या एवढं पवित्र सदन अन्य नाही. काय सांगू, अगं तया घरी लक्ष्मी निवास, ठावनसे रोग अपमृत्यास. ज्याच्या घरी गोपूजन होतं, गोमय सडा सम्मार्जन होतं, त्याच्या घरी रोग नाही, अपमृत्यू नाही, लक्ष्मीचा अखंड निवास. अशा गौतमीचं पूजन करावं. त्यानंतर सुशील सपत्नीक दाम्पत्य बोलावून त्यांचं पूजन करावं. अधिक मासामध्ये अशा प्रकारे जो कुणी गोमातेचं पूजन करतो आणि तिच्या गळ्यामध्ये घंटा बांधतो, दोहन पात्र वस्त्र अलंकार देऊन दान करतो, तये घंटेचा होता नाद, स्वर्गी सुख पावे पितृवृंद. उतरोणी या वैतरणीचा कंद, सुख संवाद तो करी. आपल्या पितरांचा उद्धार करण्यात सुद्धा गोसेवा खूप कामा येते. लक्ष्मी, तुला सांगू का, पुरुष अथवा हो का नारी, उभयता लाभची समान परी. स्त्रीने करा की पुरुषाने करा, लाभ तोच आहे. तुला सांगू का लक्ष्मी, गौतमी विण न होय यज्ञ, गौतमीशिवाय यज्ञ शक्य नाही. गोक्षीरा विण न घडे हवन, तुपाशिवाय हवन नाही. पंचामृता विण न घडे पूजन. श्री विष्णू महाविष्णूचे माझं पूजन करायचं असेल तरी पंचामृत गायीशिवाय मिळणं शक्य नाही. म्हणून लक्ष्मी, या गायीचं पूजन अधिक मासामध्ये करणं हे पुण्यप्रद आहे. आणि ज्याच्याकडे धन नाही तो या गोसेवेमध्ये शरीर कष्टवून तिची कृपा प्राप्त करून घेऊ शकतो. गोमये पावन सदन, अंगस्पर्शे पाप क्षालन. गोमूत्राने घर पावन होतं. आपल्या शरीराला त्याचा स्पर्श झाला तर पापाचं क्षालन होतं. गोमूत्रे पंचगव्याते पवित्रपण, शास्त्री जाण बोलिले. हे सगळं भगवंतांनी सांगितलं, पण भगवान म्हणाले, लक्ष्मी, हे धन नसतानाही होऊ शकतं, पण हे करत असताना एकच अवघड आहे की परी येथे अवघड मोठे, तात्काळ मनी अहंकार उठे. जर मनामध्ये अहंकार आला तर मग या अहंकारे मी न भेटे, नेटे पोटे पळे मी, मग माझी प्राप्ती अवघड आहे. इथे अहंकार नको. समर्थ म्हणाले ना, आधीच तर कर्म पूर्ण घडत नाही. यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. आधीच पूर्ण कर्म होत नाही. बरं, कसं तरी कर्म होत आलं तर त्याचं पुण्य आपल्या पदरात लवकर पडत नाही. म्हणूनच आपण कोणतंही कर्म करत असताना निरअहंकार वृत्ती असणं हे खूप गरजेचं आहे. हे सगळं ऐकलं लक्ष्मीची स्वारी म्हणाली, देवा, तुम्ही मला सांगितलं की गौतमीचं महात्म्य, पण मग लक्ष्मी म्हणे जी माधवा, ऐसा महिमा सांगता बरवा. पण एक संदेह माझिया मना, तो निरसावा स्वामिया. महाराज, गौतमी देवी अवतारी आणि प्रचिती सपर उपकारी. गौतमी ही साक्षात जगदंबा आहे.
तिची प्रचिती परोपकाराने येतीच आहे. मग देवी ती विष्ठा भक्षक निर्धारी काय म्हणून सांगबार. असं असताना ही गाय अहो कुठेही उकिरड्यामध्ये तोंड घालती, कुठेही जिथे तिला पवित्र अपवित्र असं काही न करता ती वाटेल तिथे तोंड घालती. हे का? त्यावेळेला विष्णू परमात्म्यांची स्वारी म्हणाली, हे बघ लक्ष्मी, झालं काय, एकदा मी आणि चतुरानंद म्हणजे ब्रह्मदेव आम्ही कैलासाला गेलो. तिथे गेलो, ब्रह्मदेवाला अभिमान होता की मी सृष्टी करताय. हे महादेवांनी जाणलं आणि मग महादेव म्हणाले की ब्रह्मदेवा, आमच्या मुकुटाचा शोध घेऊन यावा, आमचा मुकुट अवलोकन करून लवकर यावं. ब्रह्मदेवाची स्वारी भगवंताच्या मुकुटाचा शोध घ्यायला निघाली. तया देखता आम्हाला गे निरोपिता झाला महायोगी. भगवान आम्हाला म्हणाले की महाविष्णू, आपण माझे पदतळ पाहून यावे. आम्हाला दोघांना आज्ञा झाली. ब्रह्मदेवांची स्वारी ऊर्ध्व दिशेने गेली. मी अध पाताळाच्या दिशेने रसातळ आतळ वितळ सुतळ सप्त पाताळापर्यंत जाऊन आलो, पण मला भगवंताचे चरण सापडले नाही. मी परत आलो, शिवाजवळ उभा राहिलो. अधोदृष्टी अधोमुख. जेव्हा माझी दृष्टी अधोमुख होती त्यावेळेला कैलास नायक मला म्हणाला, काय झालं, बस, काळजी करू नको. तेवढ्यात ब्रह्मदेवांची स्वारी आली. विचारलं, का पाहून आलीत का, मुकुट पाहून आले? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हो हो, तव कुडी बुद्धी उपजली अंतरी. ब्रह्मदेवाला मुकुट दिसला नाही, पण तरी ब्रह्मदेव म्हणाले, हो देवा, मी मुकुटाचं दर्शन घेऊन आलोय. बरं, नुसतं मी दर्शन घेऊन आलो नाही, तर मी याच्यासाठी साक्षीदार सुद्धा आणलेत. कोण? तो धेनू आणि केतकीचे पाचारी. साक्ष द्यावया शिवाजवळी, चला समागमे माझी या. अहो, गाईला बरोबर घेऊन आला आणि केतकी म्हणजे केवड्याच्या वृक्षाला घेऊन आला. त्यावेळेला भगवान सदाशिव क्रोधायमान झाले. महादेवांची स्वारी म्हणाली, ब्रह्मदेव तर असत्य भाषण करतातच आहे, पण गोमाते, आपण असत्य भाषण केलंय, तैपासोनी विष्ठा भक्षक. खोटं बोलल्याचा परिणाम महादेवांनी शाप दिला. धेनू झाली असे देख. तेव्हापासून धेनू सगळ्या अंगाने पवित्र पण मुखाने अपवित्र राहील असा शाप महादेवांनी दिला आणि केतकीला शाप दिला, तू अपूज्य होशील. हे सगळं घडलं. हे लक्ष्मीला समजलं. तेव्हा लक्ष्मीचं समाधान झालं. तेव्हा भगवान म्हणाले, म्हणून हे कमलाक्षी, या अधिक मासामध्ये शारीरिक कष्ट देऊन जो कोणी साधू संतांची सेवा करतो, जो कोणी गोसेवा करतो, त्यालाही बहुत पुण्याईची प्राप्ती होती. जरी धन नसेल, जरी दान करणं शक्य नसेल, तरी आपल्या कायेने भगवंताची गोमातेची सेवा करून आपलं जीवन कृतार्थ करावं. भगवंताच्या कृपेने आपल्याकडनं अशीच सेवा घडत राहो अशी प्रार्थना करूया. या अधिक मासाच्या निमित्ताने आणखी आपण कोणत्या प्रकारे भगवंताची सेवा करू शकतो आणि कशा कशा प्रकारे करू शकतो